नमस्कार, मी आकाश बालवडे पाटील आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण एक एनए प्लॉटच्या स्कीम संदर्भात माहिती घेण्यासाठी आलो आहोत. आपण या व्हिडिओला 3 भागामध्ये बघू. पहिल्या भागामध्ये या एनए प्लॉट स्कीम जी आहे, जी 8.5 एकरमध्ये आहे, त्याची आपण कनेक्टिव्हिटी समजून घेऊ, लागणारा वेळ समजून घेऊ. दुसऱ्या भागामध्ये या प्रोजेक्टचे साइजेस, या प्रोजेक्टच्या प्राइसेस संदर्भात बोलू आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण हा प्रोजेक्ट कुणी कन्सिडर केला पाहिजे, कोणासाठी हा जास्तीत जास्त योग्य राहील याच्या संदर्भात आपण डिस्कशन करू. या 8.5 एकराच्या प्रोजेक्टवरती येण्यासाठी भुजबळ चौकातून साधारणतः 30 ते 35 मिनिटाचा वेळ लागतो. हिंजवडी फेज 3 पासून आपण जर का बघितलं साधारणतः 15 मिनिटाचा डिस्टन्स लागतो. हनुमान चौकापासून जो घोटावडेचा हनुमान चौक आहे तिथून आपल्याला या प्रोजेक्टवरती यायला साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतात. त्याच्याच बाजूला आता जो रिंग रोड चालू आहे, जो इथून 3 किलोमीटरवरती आहे, तिथून यायला आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात. सध्या जो छोटा रस्ता असल्यामुळे हनुमान चौकातून लागणारा जो वेळ आहे तो साधारणतः 8 मिनिटाचा वेळ आहे. आपण हनुमान चौकाच्याच बाजूला घोटावडेमधून जो एक्सटर्नल रिंग रोड गेलेला आहे तिथून इकडे यायला साधारणतः 6 ते 7 मिनिटं लागतात. पुढच्या काळामध्ये हा जो रस्ता आहे तो 60 फुटाचा सँक्शन प्लॅनचा रस्ता आहे. तो ज्यावेळेला कंप्लीट होईल त्यावेळेला या प्रोजेक्टवरती यायला आपल्याला साधारणतः 3 ते 4 मिनिटाचा डिस्टन्स किंवा त्याच्यापेक्षा कमी डिस्टन्स लागेल. या प्रोजेक्ट बद्दल जर का माहिती घ्यायची झाली तर 8.5 एकरामध्ये हा प्रोजेक्ट आहे. 115 प्लॉटिंगची ही स्कीम असेल. आपण बघाल तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इंटरनल 30 फुटाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मिळतील. लाईटची प्रोव्हिजन आहे. लाईटसाठीचे आपण पोल्स इथे उभे आहेत. प्रत्येक प्लॉटला आपल्याला नंबर असेल. प्रत्येक प्लॉटचा इंडिव्हिज्युअल 7 बार आपल्या नावाने असेल. या 115 प्लॉटिंगच्या स्कीमसाठी स्वतःची STP ची प्रोव्हिजन इथे या स्कीममध्ये दिलेली आहे. या स्कीममध्ये पाण्याची प्रोव्हिजन बघाल तर बोरवेल तर आहे, पण गावातून इंडिव्हिज्युअल या प्रोजेक्टसाठी एक सेपरेट पाईपलाईन टाकलेली आहे. त्यामुळे पाण्याचा इश्यू या स्कीमला पुढच्या काळामध्ये नसणार आहे. या प्लॉटचे जर का सायझेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणतः 1500 स्क्वेअर फूट पासून ते 3200 स्क्वेअर फूट पर्यंतचे प्लॉट्स अवेलेबल आहेत. या प्लॉट्सचं जे बांधकाम लिमिट असेल तर ते आहे 1.4 चा FSI तुम्हाला मिळेल. साधारणतः म्हणजे याचा अर्थ की 1000 प्लॉटच्या स्कीमवरती तुम्ही 1400चं बांधकाम करू शकता. G+2 ची परमिशन इथे तुम्हाला मिळेल. या प्रोजेक्टसाठी ॲक्सिस बँक, LIC हाऊसिंग फायनान्स सारख्या नावाजलेल्या कंपनीकडून तुम्ही अगदी अग्रीमेंटच्या 95% लोन घेऊ शकता. या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज बद्दल आपण जर का बोलायला झालं तर साधारणतः 1.5 एकरामध्ये याचा अम्युनिटीचा पार्ट असेल. 1.5 एकरामध्ये 3 लेवलला याच्या अम्युनिटीज असतील. तिन्ही ठिकाणी याच्या वेगवेगळ्या अम्युनिटीज असतील. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, सिनियर सिटीजन साठी बसण्याची जागा असेल, मुलांना खेळण्याची जागा असेल किंवा इंडोर गेम्स असतील, अशा सर्व जवळजवळ 40 ते 45 अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिळतील. याच्या प्राइसिंग संदर्भात बोलायचं झालं तर याचा प्रति गुंठा 30 लाख रुपये याची किंमत आहे. ऑल इन्क्लुसिव्ह असेल. 1,500 स्क्वेअर फूटचा जो प्लॉट आहे तो आपल्याला 45 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये मिळेल. याचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2026 आहे. आपण बघू शकता याचं काम चालू आहे. हा प्रोजेक्ट कोणी कन्सिडर करायला हवा? ज्यांना स्वतःच्या मर्जीतला, स्वतःच्या इच्छेनुसार बंगला बांधायचा आहे, अशी लोक ज्यांना एनी प्लॉट अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये हवा आहे, ते लोक हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करू शकतात. इन्व्हेस्टर्स ज्यांना प्लॉट घेऊन काही वर्षासाठी हा प्लॉट ठेवून द्यायचा आहे, नंतर हा विकायचा आहे, अशी लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ज्यांना कनेक्टिव्हिटी हवी आहे, रिंग रोड जवळच आहे, त्यामुळे पुढच्या काळात रिंग रोडमुळे जी प्राइस अप्रिशिएशन होणार आहे त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर असे लोक नक्कीच या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा. तुमचे फ्रेंड्स, फॅमिली सर्कलमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून ते जर का काही प्रॉपर्टी बघत असेल तर त्यांचा प्रॉपर्टी बाईंगचा एक्सपिरियन्स हा अतिशय चांगला राहील. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला नक्कीच संपर्क करेल. इथे बेस्ट प्राईस करून देण्याची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.